झालं का रे? लिहून झालं हे? येस मॅम. घ्या पुढं. मॅम ह्या स्टेप्स 1 2 3 असे नंबर लिहून टाकले तर चालतील का चार्टच बनवावं लागेल? चालेल. स्टेप 1, स्टेप 2. ओके. पण ते पॉइंट दिसतात ना, ह्या स्टेप्स आहेत. 1 2 3 म्हणजे जर तुम्ही पॉइंट्स मध्ये लिहिलं तर ते मग पॉइंट्स दिसतात. ते स्टेप कसं म्हणणार त्याला? तुम्हाला इथं स्टेप लिहायची पण गरज नाही. शब्द स्टेप असं. असं जर तुम्ही मिडलला लिहिलं तर ते रिप्रेझेंटेशन पण व्यवस्थित दिसतं ना, त्यासाठी लिहिलेलं असं. कसं लिहू शकता. तसं लिहिलं तर तुम्हाला मग स्टेप टाकावं लागतील. स्टेप 1 नाही 2 ओके मॅम चार्टच कसंही बनवतो. हां, कसंही लिहा. तुम्हाला जसं फक्त लक्षात यावं त्या स्टेप्स आहेत. म्हणजे ही एक प्रोसिजर आहे. असं आहे ते. ठीक आहे. इथं CO दिसतंय बघा तुम्हाला. हे त्याच्या खालचं 2 दिसत नाही. तर हे CO2 आहे. CO2 लिबरेशन टेक्स प्लेस असं आहे ते. नाहीतर मग तुम्ही CO लिहिचाल गडबडीत. इथं त्याच्या पायाशी इथं 2 दिसतंय. CO2 आहे ते. आहे की नाही? आपण रिएक्शन मध्ये पाहिलं CO2 गॅस काय होतो? बाहेर पडतो. सेकंड स्टेप मध्ये ते काय आहे मॅम? Mixture is finely powdered called as batch. BATCH. पावडर आहे पावडर. मिक्सचर काय करायचं? पावडरच्या फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करायचं. झालं का? एक मिनिट मॅम. नेक्स्ट. मॅडम 1 मिनिट थोडं राहिले. ठीक आहे लिहा. लास्ट मॅम काय लिहिलंय ते? कोणती स्टेप? CO2 CO2 पुढं? ते मॅम. हा CO2च आहे ते. ओनली CO2. पुढचं काय लिहिलंय? लिबरेशन टेक्स प्लेस. दिसत नाही व्यवस्थित नोट्स. झूम करू का? CO2 लिबरेशन टेक्स प्लेस. लिहिलं? ओके पुढे पहा नेक्स्ट.
Na2CO3 plus SiO2, it is converted into Na2SiO3 plus CO2. झालं का? लिहून झालं? नो मॅम. प्रथमेश आहे का D20? हॅलो, येस मॅम आहे. पाठवलं का? पेपर सबमिट हा, केला PD EC चा? ही करतो मॅडम सुट्टीमध्ये ब्रेक झाल्यावर PDF करून. अगोदरची PDF नाही का, डिलीट केली का? हा डिलीट केली, जास्त PDF होत होते त्यामुळे डिलीट केले मॅडम. हॅलो मॅम, पण बट मॅडम ही झालं का अगोदर लिहून? एक्झामच्या वेळेसच मी सेंड केली PDF तयार करून. लिहून झालं का बाकीच्या मुलांचं? म्यूट युअर सेल्फ प्रथमेश. No, ma'am. One. We are discuss the all points at the starting of the lecture. Prathamesh, please don't discuss the all the things now. Repeat and repeat. हे पण लिहा खालचे पॉइंट्स हे खालचे. मोल्टन मास आपण किती टेम्परेचरला कूल करत आहोत? 800 डिग्री सेल्सिअस. Is it completed? Yes, yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Next, आता सेकंड स्टेप, फॉर्मिंग अँड शेपिंग. ओके, मोल्टन मास जे आपण कूल केलेलं आहे 800 डिग्री सेल्सिअसला, तर ते आपल्याला काय करायचं, त्याला शेप द्यायचा आहे. ठीक आहे, फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचे, त्याला वेगवेगळे फॉर्म्स देणार आहोत आपण आणि शेप करणार आहोत. सो मोल्टन मास इज देन वर्कड इनटू आर्टिकल्स ऑफ डिझायर्ड शेप्स बाय आयदर ब्लोईंग और मोल्डिंग और प्रेसिंग बिटवीन रोलर्स. आपण काय करतो, जे मोल्टन मास आहे ते काय करतो, तर आर्टिकल्स मध्ये, शेप्स मध्ये काय करतो, पोर करणार आहोत. ठीक आहे, बाय आयदर ब्लोईंग और मोल्डिंग और प्रेसिंग बिटवीन रोलर्स. एकतर ते आपण त्याला ब्लो करणार आहोत, मोल्ड करणार आहोत, किंवा रोलर्सच्या मध्ये प्रेस करून आपण काय करतो, त्याला शेप्स देत असतो. ही झाली दुसरी स्टेप, सेकंड स्टेप. लेट अस सी द थर्ड स्टेप, एनिलिंग. ग्लास आर्टिकल देन अलाउड टू कूल ग्रॅज्युअली. फॉर्मिंग शेपिंग मधून बाहेर पडल्यानंतर आपण पुढची त्याच्यावरती ट्रीटमेंट देतो की ग्लास आर्टिकलला आपण काय करतो, देन अलाउड टू कूल ग्रॅज्युअली ऍट रूम टेम्परेचर बाय पासिंग थ्रू डिफरंट चेंबर. आपण काय करतो, जे ग्लास आर्टिकल्स आहेत नंतर कूल करतो, ग्रॅज्युअली करायचं आपल्याला, सडनली नाही, ग्रॅज्युअली ऍट रूम टेम्परेचर बाय पासिंग थ्रू
डिफरंट चेंबर विथ डिक्रीजिंग टेम्परेचर. स्टेप बाय स्टेप हे कुलिंग केलं जातं. आपल्याला सडनली ते कूल करायचं नाही. रूम टेम्परेचरला आपल्याला आणायचं, त्याला 800 डिग्री सेल्सिअस पासून आपल्याला 25 पर्यंत त्याला आणायचं. तर आपण काय करतो की डिफरंट चेंबर्स असतात, त्या डिफरंट चेंबर्सला आपण स्टेप बाय स्टेप कूल करतो त्याला. इफ अलाव टू कूल रॅपिडली, ग्लास बिंग बॅड कंडक्टर ऑफ हीट. जर तुम्ही रॅपिडली त्याला कूल केलं सडन by pouring the ice water or when it is connected with the contact of the ice directly, then काय होतं की मग तुमचे जे ग्लास आहे तर ते बॅड कंडक्टर बनते जर तुम्ही सडनली कूल केले. So we want the glass as a good conductor, so we should cool the glass by step with decreasing the temperature by 10 degrees Celsius. Okay, the upper layers cools first, leaving inner portion in strength and strain and strength. आता कूल करत असताना नेहमी वरचा पोर्शन आपल्याला माहिती अगोदर कूल होत असतो, है की नाही. जो खालचा पोर्शन असेल तो नेहमी कसा असतो, हॉट राहतो. ज्यावेळेस तुम्ही जेवण करत असाल, समजा भाजी आहे तुमच्या प्लेटमध्ये, तर ती जर गरम असेल भाजी, तर वरचा जो तुम्ही त्यावरती फुंकर मारली तर वरचा लेअर थोडा कूल होतो. जसं तुम्ही कम्प्लीट करत आहात तुमचं जेवण असेल, मील असेल, तर त्यावेळेस तुमचं लक्ष द्या खालचा बॉटमचा लेवल नेहमी काय असतो ऍज कम्पेअर टू द सरफेस लेवल, नेहमी तो कसा असतो, हॉट असतो. म्हणजे सरफेस जसं असतो तो अपर लेअर कसा असतो, कूल फर्स्ट. वरचा लेअर कधी कूल होतो, अगोदर सुरुवातीला कोणता कूल होतो तर वरचा अपर लेअर नेहमी कूल होत असतो. लिव्हिंग इनर पोर्शन इन स्ट्रेन अँड स्ट्रेंथ. इनर पोर्शन कसा होतो, स्ट्रेन आणि स्ट्रेंथ मध्ये राहत असतो आतील. Because of this unequal expansion of particles are likely to crack. हे अनइक्वल त्याचं टेम्परेचर मध्ये डिफरन्स राहतो असा. सरफेस कूल होतं आणि इनर पोर्शन कसं असतं, हॉट असतो. त्यामुळे काय होतं, जे आर्टिकल्स असतात ते क्रॅक होण्याची शक्यता असते. आता लास्टच राहिलं आता फिनिशिंग. ठीक आहे, जे आर्टिकल बनवलेलं आहे त्याला आपल्याला फिनिशिंग करायचं. ऑल आर्टिकल्स आफ्टर अॅनिलिंग. अॅनिलिंग झाल्यानंतर म्हणजे कुलिंग झाले. अॅनिलिंग मीन्स रिलेटेड टू कुलिंग प्रोसेस. पण आपल्याला डायरेक्ट कूल करायचं नाही, स्टेप बाय स्टेप कूल करायचं, ठीक नाही. आपण कसं कूल करतो, स्टेप बाय स्टेप. ऑल आर्टिकल्स आफ्टर अॅनिलिंग आर सब्जेक्टेड टू फिनिशिंग द प्रोसेस सच ॲज क्लिनिंग आहे. फिनिशिंग मध्ये काय काय येतं, क्लिनिंग येतं, पॉलिशिंग येतं आणि कटिंग येतं. ओके, तर आता इथं पहा एक जे सगळ्यात जी प्रोसेस आहे होल मॅन्युफॅक्चरिंग ऑफ ग्लास, त्यासाठी आपल्याला हे स्टेप बाय स्टेप दिलेलं आहे. ठीक आहे, आता इथं पहा आपण सुरुवातीला हे एक फर्नेस आहे. हा होल एक कंटेनर असेल किंवा जशी भट्टी असते, तुम्ही भट्टी पाहिली असेल, वीट भट्टी, सेम तशा टाइप्सचा आहे. तर त्याच्यामध्ये डिफरंट चेंबर आहेत बघा. ठीक आहे, तर सुरुवातीला आपण ग्लास मेल्ट केले तिथून पाहूया. आता याच्यामध्ये रॉ ऍश घेतले, सॉरी ऍश नाही, रॉ मटेरियल जे घेतलेलं होतं आपण, त्यामध्ये काय काय घेतले आपण, सोडा ऍश आहे, लाइमस्टोन आहे, सँड आहे, नंतर कलेट्स म्हणजेच पीसेस ऑफ ब्रोकन ग्लासेस, ते पण आपण याच्यामध्ये ऍड करत असतो. आणि हे हॉट फ्लेम आहे. ठीक आहे, ह्याचं टेम्परेचर किती आहे, 1800 डिग्री सेल्सिअस इथपर्यंत आपण त्याला हीट केलेला. आता हा जो आहे फायर क्ले पॉट आहे. आपण सांगितलेले की आपण कशात घेतलेला आहे, ते फायर क्ले पॉट मध्ये. ओके, नंतर याच्यामध्ये हे टँक फर्नेस आहे. इथून त्याला एअर जात असते, हे गॅसेस इथून हे बाहेर पडतात. ठीक आहे, नंतर इकडे पण सेम हॉट गॅसेस इथून हे काय होतात, बाहेर पडतात. याला आपण काय म्हणतो, रिफ्रॅक्टरी लाइनिंग म्हणतो. जे क्ले पॉट आहे त्याला आपण काय म्हणतो असतो, रिफ्रॅक्टरी लाइनिंग. ह्या क्ले हे वरचा डॉटने दाखवले तो क्ले पॉट आहे. आणि त्याच्या बॅक साईडला तुम्हाला दिसते 2 लाइनिंग आहेत बघा, इकडे पण आहे आणि राईट हँड साईडला पण. तर त्या लाइनिंगला आपण काय म्हटलं आहे, तर रिफ्रॅक्टरी लाइनिंग म्हणायचं. ओके, नंतर याला खाली सपोर्ट दिलेला आहे याच्यावरती, तर याच्यामध्ये आपल्याला ते हिट करायचं. आता हे एवढं आतमध्ये असं एवढं सिक्युरिटली आपण का सिक्युअरली हिट करतो, तर ह्याचं टेम्परेचर खूप जास्त प्रमाणात आहे, 1800 डिग्री सेल्सिअस. त्यामुळे
याचा एक जरी ड्रॉप आपल्या अंगावरती वगैरे जे मॅन पॉवर आपण जे यूज केलेलं आहे, जे लेबर्स असतील त्यांना काही प्रोटेक्शन म्हणून हे सगळं असं बनवलेलं असतं. तर याचा एक ड्रॉप जर एवढा टेम्परेचरचा पडला तर याच्यामध्ये आपली जे बोन्स आहेत ते सुद्धा डिझॉल्व्ह होतील. बोन्स मध्ये सुद्धा छिद्र पडू शकतं. एवढं हे काय होतंय तर खूप हाय टेम्परेचर आहे. गरम पाणी 100 डिग्री सेल्सिअसला जरी भाजलं आपल्याला तरी आपल्याला माहिती आहे आपल्याला किती इजा पोहोचते. त्यामुळे हे प्रचंड टेम्परेचर आहे. त्यामुळे हे खूप सेफ आणि सिक्युअर आपल्याला प्रोसेस फॉलो करायला लागते मेल्टिंगची. ओके, हे समजले तुम्हाला मेल्टिंगची प्रोसेस कसे करतो आपण? याच्यात काय अडचण आहे का? नो मॅम. आता इथून बघा फॉर्मिंग आपण इथपर्यंत कंप्लीट केले. ठीक आहे. आता या लेक्चरचे जे रेकॉर्डिंग आहे मला वाटते 15-20 मिनिटच रेकॉर्ड झाला असेल. आता अर्धा होईल. ठीक आहे, मी 2 लिंक देण्याचा प्रयत्न करते. मधून रेकॉर्डिंग स्टॉप झालं पॉज करण्याच्या याच्यामध्ये. तर 2 रेकॉर्डिंग मी देते, 2 लिंक देते. ठीक आहे, तिथून स्टार्ट करा फॉर्मिंग अँड शेपिंग एवढी स्लाइड कंप्लीट करा. थोडे एक 10 मिनिट मी लेट सोडणार आहे कारण आपल्याला यशपाल खेडकर सरांचे कंप्लीट प्रोसेस होईपर्यंत आपल्याला थोडा वेळ गेला त्याच्यामध्ये. ठीक आहे, आपण 10 मिनिट लेट जॉईन केले तर लेट सोडूया आपण. 12-10 सोडलं तर चालेल ना तुम्हाला? येस. ओके, ठीक आहे, 12-10 पर्यंत कंटिन्यू करू. हे कंप्लीट करा. हे झाले की मला सांगा. झालं? इज इट ओव्हर? लास्ट लाईन मॅम.
Completed, ma'am. ओके नेक्स्ट याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. मला HOD कॉल आलेला त्यामुळे हे स्क्रीनशॉट काढून घ्या. आर्यन कोळी आहेत का पार्टिसिपेंट्स मध्ये? नाही, ठीक आहे. स्क्रीनशॉट घेतला? तुमच्याकडे पीपीटी नाही येत. मी पीपीटी दुसऱ्या देते सिरेमिक्सचे टाइप्स ऍड करून. याचा स्क्रीनशॉट घेतला का? Yes, ma'am. हा ठीक आहे. मी अटेंडन्स 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 2 3 4 5 6 7 8 9 3 0 1 2 3 4 34 absent. एक मिनिट. नेक्स्ट 6 7 8 9 4 0 1 2 3 43 absent. 44 45 46 7 8 9 50 5 1 2 3 4 5 6 7 8 9 60 absent आणि 62 absent. So the absent numbers are 34 43 50 60 and 62. यामधील कोण प्रेझेंट आहे का? यामधील कोण नाही ना प्रेझेंट आहे इथं? ओके चालेल. ठीक आहे आपण थांबूया इथं. रिमेनिंग पार्ट्स विल सी ऑन द नेक्स्ट लेक्चर.